पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. पेपरफुटी विरोधातील विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार असंबद्ध विषयांवर बोलून लक्ष विचलित करत या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याची किरेन रिजिजू यांची टीका. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आरोपपत्रासोबत परिशिष्ट सादर करण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला न्यायालयाकडून आणखी 3 दिवसांची दिली मुदत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सचिवांची उच्चस्तरीय बैठक. तांत्रिक आत्मनिर्भरता आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत क्षमता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी भारताचा आग्रही पुनरुच्चार. काही देशांचे संकुचित हित व्यापक सुधारणांच्या आड येता कामा नये, भारताची स्पष्ट भूमिका. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 17,000 शेतकऱ्यांच्या कर्जाची प्रक्रिया पूर्ण. कर्जमाफीची रक्कम पुढील 2 ते 3 दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी व्याघ्र संवर्धनाबाबत भारताची वचनबद्धता केली अधोरेखित. जागतिक जहाज वाहतूक उद्योगाला 3,11,936 सागरी व्यावसायिक पुरवून भारत ठरला सागरी कर्मचाऱ्यांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता अटकेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरजिंदर आणि गुलवीर यांना रौप्य. पुरुषांच्या 10,000 मीटर स्पर्धेत पदक जिंकणारा गुलवीर ठरला पहिला भारतीय. मुष्टियोद्ध्यांनी आणखी पदकं केली निश्चित. आणि राज्यात आजपासून 31 जुलै दरम्यान विविध भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर